प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाकडून 28 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। विधानं गंभीर असल्यामुळे पोलीस आरोपीच्या आवाजाचे सॅम्पल तपासणार। छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल। कोल्हापूर कोर्टामधून बाहेर आणल्यानंतर शिवप्रेमी प्रशांत कोरटकरच्या अंगावर धावून गेले। छत्रपती शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह विधानानंतर शिवप्रेमी आक्रमक। अखेर प्रशांत कोरटकरला पकडलं। आमच्या दैवताचा अपमान सहन करणार नाही, कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा। प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये लपवण्यास काँग्रेसची मदत। काँग्रेस पदाधिकारी असलेल्या विजय अंकलमच्या तेलंगणातील घरी कोरटकर लपला होता। भाजप आमदार राम कदम यांच्यासह परिणय फुकेंचा दावा। कोरटकरला चंद्रपूरमध्ये कोंडावार नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने मदत केली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप। काँग्रेस पदाधिकाऱ्याने जर कोरटकरला लपवलं असल्यास त्याचं सर्टिफिकेट आणा, वडेट्टीवारांचं भाजपला आव्हान। काँग्रेसने आरोपीला आश्रय दिला हा भ्रम निर्माण करण्याचा प्रकार। गांधीजींच्या हत्येवेळी गोडसेने सुद्धा भ्रम निर्माण केला होता। वकील असीम सरोदे यांचं विधान। प्रशांत कोरटकरची जीभ छाटली पाहिजे म्हणजे कुणाबद्दल काही बोलता येणार नाही। ठाकरे गटाचे अंबादास दानवे संतापले। मंत्री जयकुमार गोरे प्रकरणामागे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा हात। आरोपी तुषार खरातने व्हिडिओ तयार केल्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांना पाठवले। मुख्यमंत्री फडणवीसांचा सभागृहामध्ये गंभीर आरोप। मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। पत्रकार परिषद घेत आरोपांना उत्तर देणार। साताऱ्यामध्ये एक पत्रकार महिलेचा आवाज लोकांपर्यंत पाठवत होता। महिलेला न्याय देण्यासाठी आमचा एखादा फोन झाला असेल। फडणवीसांनी केलेल्या आरोपांना रोहित पवारांचं उत्तर, तर पुरावे असूनही गोरेंच्या विरोधात कारवाई होत नाही अशी ही टीका।